मालमत्ते संबंधाने उद्भवणारे भावाभावातील वाद हे प्रत्येक घरामध्ये आहे आणि जर एखाद्या भावाने त्याची मालमत्ता विकण्यासाठी काढली तर दुसऱ्या भावाला असं निश्चित वाटते की ती मालमत्ता त्याला मिळाली पाहिजे, जेणेकरून ती वापरण्यासाठी त्याला सोयीची होईल. पण असं प्रत्येक परिस्थितीमध्ये गरजेचं नाही आहे की ती मालमत्ता घेण्याचा त्याला अधिकार प्राप्त होईलच. पण असा कोणता कायदा आहे की त्या कायद्याअंतर्गत एका भावाला किंवा एका वारसाला दुसऱ्या वारसाची प्रॉपर्टी किंवा मालमत्ता घेण्याचा अधिकार प्राप्त होतो? तर नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश बेलसरे आणि तुम्ही पाहत आहात ओळख कायद्याची. तर चला आपण जाणून घेऊया की कोणत्या मालमत्तेमध्ये आणि कशा परिस्थितीमध्ये एका भावाला दुसऱ्या भावाची किंवा एका वारसाला दुसऱ्या वारसाची मालमत्ता घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. जेव्हा केव्हा एका मालमत्ते संबंधाने वाद उपस्थित झाला की ही मालमत्ता एका वारसाला विकायची आणि दुसऱ्याला विकत घ्यायची आहे, पण एक वारस दुसऱ्या वारसाला विकण्यास तयार नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये त्या वारसाला ती मालमत्ता घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही आहे. तर जेव्हा केव्हा हा वाद उपस्थित होतो तर त्यावेळेस सर्वप्रथम हे पाहायला जाईल की हे दोन व्यक्ती एका हिंदू व्यक्तीचे वर्ग एक वारस आहेत का, आणि जर हे दोन व्यक्ती एका हिंदू व्यक्तीचे जर वर्ग एक वारस असतील तरच त्या एका व्यक्तीला त्या दुसऱ्या व्यक्तीची मालमत्ता विकत घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. याला कायद्याच्या भाषेमध्ये राईट ऑफ प्रिएम्पशन असे सुद्धा म्हणतात. आणि ही तरतूद मग कोणत्या कायद्याअंतर्गत केली आहे? ही तरतूद करण्यामागचा उद्देश काय होता? तर ही तरतूद करण्यात आली आहे हिंदू वारसा कायदा अंतर्गत कलम 22 मध्ये. आणि ही तरतूद करण्यामागचा उद्देश एकच होता की जर समजा एखाद्या मालमत्तेमध्ये वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये जर वर्ग एक वारस आहे एखाद्या हिंदू व्यक्तीचे आणि त्या दोन वारसांमध्ये जर रजिस्टर वाटणी झालेली नाही आहे, म्हणजे वाटप झालेला नाही आहे, त्याचं नोंदणी झालेली नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये एका वारसाला दुसऱ्या वारसाची मालमत्ता घेण्याचा अधिकार प्राप्त होतो, जेणेकरून ती मालमत्ता त्या मालमत्तेचा उपभोग घेण्यास दुसऱ्या वारसाला सोयीस्कर होईल. आणि जर समजा मग अशी परिस्थिती उद्भवली आहे की एखादी वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि या मालमत्तेचा जर एक वारस दुसऱ्या वारसाला विकण्यास तयार नाही आहे, अशा याच्यामध्ये जर समजा रजिस्टर वाटणीपत्र झालेलं नाही आहे, तर मग विद्यमान कोड कलम 22 अंतर्गत हिंदू वारसा कायद्या अंतर्गत त्या एका वारसाला दुसऱ्या वारसाला ही प्रॉपर्टी विकण्याचा ऑर्डर देते. असा दिवाणी दाव्यामध्ये जर तुम्ही दाखल केला तर त्या दिवाणी दाव्यामध्ये अशी डिग्री पास होते आणि त्या वारसाला ती मालमत्ता मिळवण्याचा, ती विकत घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. परंतु जर समजा या व्यतिरिक्त जर समजा अशी परिस्थिती उद्भवली की दोन वर्ग एक वारस आहे आणि या दोन वर्ग एक वारसांमध्ये ज्यावेळेस मालमत्तेचं वाटप झालं त्यावेळेस ते वाटप हे रजिस्टर वाटणी पत्राद्वारे जर झालं असेल तर मग त्या एका दुसऱ्या व्यक्तीला, एका दुसऱ्या हिंदू वारसाला म्हणजे भावाला त्याची दुसऱ्याची प्रॉपर्टी विकत घेण्याचा अधिकार प्राप्त होत नाही आणि ती प्रॉपर्टी तो कुणाला पण विकू शकतो. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की एक हिंदू वारस दुसऱ्या हिंदू वारसाची प्रॉपर्टी घेण्याचा अधिकार प्राप्त करतो, त्यावेळेस ती मालमत्ता त्याला बाजारभावाने विकत घ्यावी लागते. जेवढी बाजारभाव असेल किंवा अन्य कुणी एखादा व्यक्ती त्या मालमत्तेचं जेवढं मूल्य देण्यास तयार असेल त्या मूल्यावर त्याची ती मालमत्ता विकत घेण्याची तयारी पाहिजे, तरच विद्यमान कोड याला या व्यक्तीला त्या व्यक्तीपासून ती मालमत्ता विकत घेण्याचा डिक्री देते, आदेश देते. तर या पद्धतीने एका हिंदू व्यक्तीच्या मालमत्तेमध्ये जर दोन वर्ग एक वारसांमध्ये जर वाद उपस्थित झाला असेल तर एका वर्ग एक हिंदू वारसाला दुसऱ्या वर्ग एक हिंदू वारसाची मालमत्ता विकत घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला जर कोणत्या एखाद्या नवीन विषयाबद्दलची माहिती पाहिजे असेल तर त्या विषयाबद्दल सुद्धा कमेंट करा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा.